हराशी निपटली आता. हो, आता सांगा तुम्ही पैशाचा विषय काय आहे? 1,21,000 रुपयात तुम्ही वावर घेतलं 4 एकर. तर आता पैसे तुम्ही आता देऊन राहिले का उद्या देऊन राहिले? कसं काय तुमचं? हा, म्हणजे आम्हाला कसं आहे तिकडे खात्यात भरा लागते. हो, नाही तर मग कसं नसतील पैसे, तर मग कसं आम्हाला पुढचा मार्ग काही ना काही करावा लागेल. सांगा पैशाचा काय विषय आहे? अरे काय पैसे पैसे करून राहिले हो? हा काका पैसे देऊन नाही राहिलो का तुम्हाला? अरे आत्ताच घ्या ना पैसे. हा तोंडावर मारून फेकतो तुमच्या. काय समजून राहिले तुम्ही? हा मगापासून पाहून राहिलो ते मध्ये पाहिजे तुमच्याकडे आहे का नाही? हा काय काय चुनखाऊ म्हणजे काय काय चिल्लर माणूस वाटून राहिला का तुम्हाला? हा 1,21,000 नगदी पुरे घ्या म्हणलं आत्ता. आत्ता फोन पे मारतो आलो मी फोन लावून. हा सांगून राहिले मोठ्या गोष्टी. बघू लय ठरेल पुन्हा करून राहिलं का? काय असं वाटत नाही की 1,21,000 द्यायची अवकाश आहे म्हणण्याची? नाही शिवलाल भाऊ, काय वाटते तुम्हाला देईल म्हणून पैसे? काय सांगा बा आता. नाही शांताराम भाऊ, काय वाटते तुम्हाला देईन म्हणून पैसे? काय मला तर नाही वाटत बा गॅरंटी. हो, काय एवढी परिस्थिती नाही काही त्याची. हो, एका दमान 10 मिनिटात 21 देतो म्हणते, म्हणजे लय तयारी दिसून राहिली याची. शक्यता तर लय कमी दिसून राहिली बा मला. अरे काहीच नाही, फक्त गोष्टीच्या फटाल्या आहे त्याच्या. हो आता ते फोन लावन. हो मग म्हणून बा ते फोन पे मध्ये प्रॉब्लेम आला, असं झालं तर झालं. आणि आता तुम्हाला उद्या देतो मी, परवा देतो, आणि असं करता करता ते घुमवणार आहे. हो शाळेवाल्याला घुमवणार आहे ते, आणि पैसेही देणार नाही. हो शेवटी 8-10 दिवसांनी आपल्याला मोडमाळ करून डबल हराशी घ्यायची पाहिजे येणार आहे. बस बस बस, हेच प्रक्रिया होणार आहे गुरुजी. डबलच आपल्याला घ्यायला लागणार आहे. पाहिजे ना तुम्ही. हो, पैसे द्यायची हिंमत नाही ना. आम्ही पाहिलं त्याचं घर, काही मजा नाही आहे. हं, पाहिजे तुम्ही. आता गंमत पहा त्याची, आता काय करते तो. पाहून वाट पाहून त्याची आता. हो कुठं फोन लाल गेला जाऊ दे त्याला. 10 मिनिटं समजते त्याचं. 2 दिवस थांबा जाबू. तिसऱ्या दिवशी बिलकुल बंद मारास त्याचं. 8 दिवस कोण थांबणार आहे? पाहू आता काय होते. बसा तिथं बसा. अरे बाबा काय उचलते का नाही रे बा? हा एका बेल मध्ये माणूस फोन उचलत जाणार हे. हा आणते बा गायला फाशी माया. सांगा आता मी यायला म्हणलं तोंडावर मारून फेकतो ना. आता हे यानं जर नाही फोन उचलला तर नाही का किती आपत्ती धंदे आता. हा हे काका हे एक तर कसा बिन भरोसा माणूस आहे खादोड्या. काय करते काय नाही बा आता हे काका मायाच गेम करते का काचा. अरे बाबा हे तर उचलून नसणार आला काचा. हा झालं का काचा फिटलो का मी. उचला आठवा. हॅलो हॅलो अरे हॅलो हॅलो हॅलो. हा बोला बोला काय म्हणते झाली हराशी? अरे काय राजा हे बा जीव भांड्यात पडला माया. हो तुम्ही आता म्हणलं उचलता का नाही फोन. हो झाली म्हणलं हराशी झाली. 1,21,000 मध्ये वावर आपण घेतलं. हो आता पैसे जमा करायचे आहे म्हणून तुम्हाला फोन लावला. हो तर तुम्ही काय लवकर उचले नाही. मी आणला आता काय करा काय नाही. बरं उचलला काय करू मग कसं करू सांगा आता. अरे बाबा, घेतलं मग समजा नाही. हो, 1,21,000 मध्ये का? लय झालं राजा इथं. काय इतके बोलले का ते बोलले लोक रामपूरचे? अरे 1,00,000पर्यंत तर सगळेच होते. मग 1,00,000नंतर पळाले दोघं. तरी एक बुडी उरलीच होती. ते म्हणे बा 1,11,000. मी म्हणलं आता हे काय काय घेते का काय करा. शेवटी मी काय हगी केलं नाही. 1,21 म्हणून टाकलं. ते बुडी थांबली नाही मग तूच कर म्हणे. तर आता म्हणलं 1,21 जमा करायचे आहे आपल्याला. मी द्यायला शब्द दिला. मी म्हणलं पैसे जमा करतो टेन्शन घेऊ नका. आता कसं करता टाकता का फोन पे ना मग. असं म्हणता नाही का? बरं बरं बरं. तर मी काय म्हणतो, आपलं किती 2 दिवस आहे वाटते लिमिट त्याची. 2 दिवसातही दिले चालन ना? बाबा असं नका करू साहेब राजा. मागायला फाशी आणसान तुम्ही. त्या लोकांना मी आता म्हणलं तोंडावर मारून फेकतो म्हणून तुम्ही म्हणता उद्या आणि परवा 2 दिवसानं. हे ते लोक कावरले लोक आहेत ते अंगावरचे तिथं. नसन तर डबल हराशी बोलते बरं ते. अरे नाही ना, गंमतची गोष्ट आहे ना, गंमतची गोष्ट आहे. अरे पैसे आत्ता टाकतो मी. 2 मिनिटात पैसे तुझ्या खात्यात येईल. देऊन टाकता येईल तो फोन पे न मारून. आत्ता मारतो मी 2 मिनिटात. गुगल पे ना. 2 मिनिटं 2 मिनिटं. तुझ्या हेच नंबर आहे ना फोन पे? याच्यावरच टाकले चालते ना? होय ज्याच्यावर बोलून राहिलो तेच नंबर आहे. टाका तुम्ही. मला टाकले की मी त्याला टाकतो मग. बरं बरं टाका मग लवकर आता. बाकी काही टेन्शन नाही. हो हो बिलकुल. पण हे पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा देवमन भाऊ तुम्ही. हो, मी पैसे तर देऊन राहिले तुम्हाला. हो, पण तुम्हाला माहिती आहे कायच्यासाठी देऊन राहिलो मी. हो, यायले अरमांना तकलीफ झाली पाहिजे सांगतो मी तुम्हाला. काय हो, हन्यास हन्यास आणलं पाहिजे यायले तुम्ही. हो, या उन्हाळ्यातनी पुरं बिलकुल. हो, शेती सोडून यायचं नाही अजिबात. 1,21 आहे आपण देऊन राहिलो म्हणून म्हणतो पुरे वसूल करून या तुम्ही आता. तुम्ही तिथं काय खोपडी गिपडी बांधा, हे काय करायचं ते करा. आणि आता तुम्ही कामाला लागा. अरे पाहायचा ना तुम्ही. पाहतच राहायचा तुम्ही. रडकोंडी आण तुम्ही लडकोंडी यायले. हो सांगतो त्याला काय वाटून राहिलं. त्याने आता मला म्हणजे पहिले हकालून द्यायचा प्रयत्न केला. पण आता ते चिनबिन झाले तर. हो त्याच्या डोक्यावर अशा आट्या पडलेल्या दिसल्या मला. हो 2-3 तर पळाले. बाकीचे आहेत आता. त्याला वाटते पैसे देत नाही हे. अशा ते भ्रमात आहेत ते. हो म्हणून म्हणलं त्याला पैसे देणार आहे. बस 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 बस, एवढंच पाहिजे आपल्याला. हो, फक्त म्हणलं हे बा, हार मानाची नाही. मी आहोत तुमच्या पाठीशी. खादोड्याचा सपोर्ट तुम्हाला पुरेपूर आहे यावेळेस. तेच म्हणलं. आणि बाकीचं एक काम सांगतो तुम्हाला. हो, ते तुम्हाला सहजासहजी टिकू देत नाही बरं तिथं. हो, काही ना काहीतरी गेम रचतील ते तुमचा. म्हणून सतर्क करा तुम्ही. तसं हो नाही नाही करू शकते. काही सांगता येत नाही द्यायचं. म्हणजे त्याला आता कसं चिनभिन तर झाले ते. त्याला वाटण की बा यायला कसं काढावं असंही होऊ शकते नाही का. नाही नाही, आता कसं आहे, त्याच्या नाका तोंडात गेलं पाणी. हो, ते काही ना काहीतरी शक्कल लढवतील बरं. तुम्हाला बाहेर काढायची. हो, म्हणून म्हणलं तुम्ही सतर्क राहा एकदम. कोणत्या ज्याला बळी पडू नका. काही बी करू शकतात ते. तेच म्हणलं. नाही 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 अरे मी बी देव म्हणाव ना. म्या काय 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 12 गावचं पाणी पिला मी. ते काय मला फेवाडते काय करते मला. काय करणार काय ते माय.
असं भेवाडून देतील. हो पायदा बा वाघ आला होता इकडे, हा तळशे असते बा, असं असते तसं असते, हा जंगलात राहू नका, हा असं काही ना काहीतरी मार्ग ते सुस्ती नव्हता. अभ्यासात द्यायचा म्हणजे पुरेपूर आहे. म्हणून म्हणलं तुम्ही सतर्क राहता. बरं फोन पेनं पैसे मार, तुम्ही पाहून घ्या आले का तर. 1 2 3 1 2 3. आले वाटते हो, आला आवाज आला. बरं ठीक आहे, मग आता देऊन देतो मग त्याला पैसे फोन पे मारून आता. काही वांधा नाही. देऊन द्या, टाकून द्या त्याच्या याच्यात आता. हो 1 21 पाठवले मी आता. आणि महत्वाचं म्हणजे आपलं नाव त्याच्यात आलं नाही पाहिजे. एम खादोळेचं नाव अजिबात तुमच्या तोंडात नसलं पाहिजे. दुसरंच नाव दादा दादा म्हणा जा, दादा. हा दादा दादा दादा. ठीक आहे, ठेवतो मग. ओके. पाहून घे गुरुजी, पैसे आले का नाही इथं. पहा टाकले मी ऐकून. आले आले, 1 लाख आले बा. आता 21 बाकी आहे अजून. आता 1 लाखाची लिमिट आहे आपली. 1 लाख टाकली. उद्या 21 टाकतो अजून बाकीचे. पाहून घ्या, खात्यात आहे आपल्या, काही टेन्शन नाही. लोड घेऊ नका. झाला आता, बाकी विषय काय राहिला का? बाकी तुमचं तुम्ही पाच बसा आता. वावर माझ्या ताब्यात आहे. आता काय करायचं कसं करायचं, मी जातो आता. लागतो काम कमी. माझ्या भावाला फोन लावा तुम्ही, साहित्य घेऊन येतो. ते माझ्या बैल पाणी पाजायचे राहिले. या आता तुम्ही. काही हरकत नाही. लागतो काम कमी. ठीक आहे ना, काही हरकत नाही आता. बसा जरा भर, इथं आबाजीची खोपडी आहे. काही अडचण नसलं त्याला सांगा. आणि बाकी आता तुमचं तुम्ही पाच बसा. चला चला म्हणलं मंडळी, आता मारत राहा. चला आता. चला मग आता, नाही का मारत राहा. आहे ना कटलं तुमचं. चला घ्या ते पट्टे गिट्टे उचला. टेबल गिबलं टाकू लागा. चला शांतराबू, चला म्हणलं घराकडे आता. चल भानू, घेऊन ये कटलं घेऊन ये. चला सरपंच साहेब चला. बापरे, मी तर म्हटलं त्याची मजा घेता तुम्ही. असं वाटलं कालपासून तुम्ही फोनवर आहे. काही ना काहीतरी याची मजा घेऊन याला फिटवणार आहे. पण तुम्ही तर 1,21,000 रुपये टाकले त्याला. हे कसं काय केलं म्हणलं तुम्ही? अरे काय तुले काही समजत नाही. आपल्या हाताचा मैला आहे ना तेवढा. 1 21 म्हणजे आपल्यासाठी काय गोष्ट आहे का? एका दिवसाची कमाई नाही आपली मार्केटची. तू काही टेन्शन घेऊ नको. हे कसं आहे, याच्यात जे मजा येते ना ती दुसऱ्या येत नाही ना. आपल्याला कसं आहे, या रामपूरवाल्याची मजा घेणं आहे. हो आता येईल खरी मजा यायची. हो कारण की आता रामपूरच्या अंदर जाऊन, तिथं जाऊन यायचा गेम करणार आहे. हो रामपुरात. पण पैसे तर फुकट गेले ना आपले 1,21. अरे बाबा, खादोळे म्हणते ना मला बी. हो चारांनी नाही सोडत मी कोणाले. आज लोक सोडले म्या. याले सोडणार आहो का मी? हो 1 21 त्याच्या अकाउंटले फोन पे ना टाकले आपण. त्याच्या एकूण वसूल करीन मी. जेव्हा ते पीक काढन का नाही, सोयाबीन काढ काही काढ म्हणा. बिलकुल तिथं त्याचा माल मार्केटला आला की आपल्या इकडे जमा आहे समजा. मग झुलत त्याला पैसे आले. हो आता फक्त तू तिथं शेती कर, रामपूरवाल्याला हन्यास आण, आणि बाकी माल आला की इकडे मार्केटात मायाभोवती आणून टाक. त्याला रुपया खडकूही उरणार नाही. हो पुरे पैसे काटून घेणार आहो. तेच तर म्हटलं, कसं काय इतके मोठे पैसे तुम्ही देऊन राहिले? मोठं मन मोठं केलं वा. सोडतो जवळ सोय मायादी. हो त्याचा एकूण 1 रुपया 1,21,000, आणि त्याचं 3% व्याज. असं पकडून त्याच्याकडून जवळपास 1,30,000 मी वसूल करतो. त्याचा माल मार्केटात येऊन पडला, झालं काम झालं त्याचं. उरले सुरले घेऊन जा चल निघितून. म्हणलं चवणी जर केले हो तर कोर्टात खेचीन म्हणतो का हे पैसे टाकलेले आहे तुले फोन पेनं. पुरावा पाहून घे. तेच तर म्हणलं. हो फक्त याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या रामपूरवाल्याले हिसका दाखवणे आहे. या रामपूरवाल्याचा गेम ते कर आणि त्याचा गेम आपण करू. झाला विषय समाप्त. चांगला शातीर दिमाग लावला तुम्ही. पण हे काय करण काय म्हटलं? दिल हा तकलीफ का यालाच रामपूरवाले हकालतील? आता भारी कोण पळन हे तर काही आपण सांगू शकत नाही. हो पण हाय बाकी दोन्ही पार्ट्या टक्कर देणाऱ्या. हो काऊन की हे जे आहे देवमन चुनखो, हो हे आहे सायको. हो हे कसं आहे, आळू दिमागाचा माणूस आहे. हो बिलकुल म्हणजे याले म्हणजे भांडणं करणं, दिवस निघाला की भांडण. हो याच्याच पळ्याला दुसरं काहीच येत नाही याले. कुठेही जाईन तरी भांडणच करणं नाही. म्हणून म्हणलं कसं आहे, असा माणूस त्या गावात नेऊन टाकला, टेन्शनचं काम नाही राहिलं. फक्त मजा पहा. बस जाऊ द्या आता. आता समजतेच वाढता पुढे पुढे. जाऊ द्या विषय समाप्त. पाहू आता पुढे काय होते. बोरे देव मग बोल. काय म्हणते मग, झाली का हराशी आपली? भेटलं का वावर आपल्याला? काय म्हणते म्हणलं रामपूरवाले, का घेतलं ते ना? अरे एवढा मोठा खादोडे मांग असल्यावर आपल्याला काय काय वावर भेटणार नाही का ते? मग रामपूरवाले 1 लाखाची पयाले घराकडे. 1,21,000 रुपयातनी वावर घेतलेला आपण. टेन्शनचं काम नाही, आपल्याला पैसे द्याय नाही लागत त्याले. त्याच्यानं आता फक्त आपल्याला कसं पीक काढायचं आहे. बस जाय तिकडे. फुकट फाकट आता होऊन राहिला तर मग काय टेन्शन आहे. तर म्हणलं काय निघाले का नाही तुम्ही? निघाले का म्हटलं घरून? बस हे निघूनच राहिलो आम्ही आता. हे सगळं सामान सुमान कट्टे भरून आणले तर इथं आता आपल्या वावराच्या बंड्याजवळ आलो. ते बकऱ्या म्हणलं बकऱ्या आणून देतो तू ते. म्हणजे कसं तिथंच तू ते ठाणबंदी काम बकऱ्या आहे तिकडेच. आणि पुढे बरसात लागली की मग तुझ्या घरच्या बाईला घेऊन जाजो. पोरीला भले माहिती शिकवजो. हो पोरीला आणि पोराले. आणि बाकी दुसरी गोष्ट आता हे बकऱ्या कोंबड्या आणि 2 म्हशी तुया. तेवढं आता मी ट्रॅक्टरात घेऊन येतो मग. बरं ठीक आहे ना. मग मी काय म्हणतो, मग आपलं हे पणजी नागरटी घेऊन येतात संग. ते वावरे नागरून देतात ना मला. आता कुठे इथं कोणाचं सांगा म्या. आपलं घरचं ट्रॅक्टर असल्यावर तुमचं मग काय आता इकडे तिकडे हिंडू. भाच्याला घेऊन या ना तुम्ही. अरे बा नागरटीले 2-4 दिवसानं करू आपण. आता सध्या कसं पहिले हे सगळं सामान सुमान आणून टाकतो आज. आणि उद्या आपण ते तिथं आपण कायची राहायची व्यवस्था चांगली खोपडी बनवू. टिनं गिनं हे ते काढतो इच्छे. आणि बाकी मग कसं एक वेळ तो टापटीप पण बसलं की मग मी 2-4 दिवसानं ट्रॅक्टर घेऊन येतो. नागरटी घेऊन मग नागरू आपण. सध्या काय गडबड करून आला एवढं. पहिले राहायची व्यवस्था हे ते सगळं काट्या गिट्या बाकीच्या काही असं झुडपं झाडपं तोडताड करून वावर चक्कर. बरं तसं वावरच्या काय म्हणा आपण काही जरा काट्या कुट्या धुऱ्यावरच्या तोडा लागते.
बाकी वावर एक नंबर आहे. हो पाण्याची व्यवस्था नाही राजा पण आता हो काय का पाण्याच्या मोठा ताप झाला पण त्याची नको काळजी करू ना. इंजन घेऊन जाऊ लेकाचं नाही तर मग मोटर पंप बसू तिथं टाकले तारावर आकोडे की बस केली सुरू एखाद्या नदीवर लावली की पाण्याचं नको टेन्शन घेऊ. कुठच्या कुठं नेऊ आपण खाजोळे आहे ना आपल्या मागं. हो राजा हो 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 जमते मग आता बा नदी आहे आणि एक लवण आहे त्याच्यात मोटर लावत जाऊ आणि तिथून पाणी वळत जाऊ. लाईन गेलेलीच आहे त्या वावरापासून बस तारा टाकले वरचे आकोडे की बस सुरू. ते काय सांगा लागते का आपल्याला. हो तू टेन्शन नको घेऊ फक्त. चल येऊ का मग आम्ही निघू आता. तू आता कुठं आहे सध्या. आता इथं अमराईतनी बसलेला बैल पाणी पाजले इथं बसलो जरासं म्हणलं आता हे बुड्या संग गोष्टी सांग. लोक गेलेत घराकडे. आता काय करता मग आता वाटच पाहा लागते तुमची. संध्याकाळचा डबा आणून राहिला ना डबा सांगता घरचा. डबा गिबा घेतलं सगळं घेतलं ना बस इथं आता सामान भरलं की निघाला. आता बकऱ्या गिकऱ्या हे ते टाकून घेतून आलोच. हो ठीक आहे ठेवतो मग. आणि बाकीचे पैसे मग 21 दिले ना त्यानं. पैसे दिले जमा खातोडे ना त्याला 1 लाख देऊन दिले मी आता रशीद. 21,000 रुपये म्हणलं उद्या देतो. बाकी आता 15,000 महापाशी आहे. पेरण्या पाणी येईपर्यंत आपल्याजवळ टेन्शन नाही. फक्त एक काम करा आपल्या बकऱ्या आणि ते 2 म्हशी ते घेऊन ये जा. आणि कोंबड्या आणजा म्हणलं 10-15 माया नाही तर बस तेच म्हणलं कोंबड्या शेताला नाही बसत बरं. कोंबड्या बकऱ्या ते अजून सगळं आपला पसारा सगळा घेऊन या द्या. तेच म्हणलं माठ गीट हे ते सगळं इथं कोणाला काही मागायचं काम नाही पडलं पाहिजे. गहू ज्वारी हे ते सगळं टाकून घेऊन या द्या. हो हो आणतो ना गहू ज्वारी हे ते घेतलं ना मी. हो घेतलं अर्ध कट्ट घेतलं फक्त 2 आण लागेल बा तिथून. बस आता आजच्या दिवसचा डबा आहे. उद्या पाहू हो पाहते काय ठीक आहे ठेवतो मग. वाचे बा चला म्हणलं आता. हो झालं वावर भेटलं म्हणते आपल्याला. घ्या सामान सुमान कट्टे बट्टे टाकून द्या. कोंबड्या बकऱ्या म्हशी गिशी बिलकुल आता टालीत नाही. बस घेतले की निघाल्या. चला या लवकर खाली आता. काही सांगू नका तुम्ही. सगळ्यात पहिले पाहणार आहे तुम्ही. मग आम्हाला वाटलं बा तुम्ही टिकता का. आम्हाला वाटलं 1 नाही 1.5 नाही 2 लाखात घेता तुम्ही. ना आम्हाला म्हणे की मी घेऊ देत नाही नसं नाही तसं नाही. सगळ्यात पहिले तुम्ही पाहिले ना आता म्हणता की काऊन तुम्ही पाहिले मग. पण ते काही बोलून तर मग बोलतच राहायचं का. ते वावर तर पुरलं पाहिजे आपल्याला तेवढं पिकता आलं पाहिजे राजा. बियाण्याचा खर्च नागरची बाकी अजून पुढचा खर्च काय उरण मग. मग करूनच काय अर्थ आहे ते. त्यापेक्षा न केलेलं पुरलं लेकाचं. मग आता माघार घ्यायच लागत ना. हो जाऊ दे तिंका आता गोपा बावशीने घेतलं माघार नाही. तिंका आल्या आता ते बी आल्या आता. अरे गुंपाबाई म्हणलं काय म्हणते काय घेतलं वावर मग काय कुठं गेलं मग. पहा बाबा ते माणूस आहे का 1,11,000 रुपये म्हणले मी. हो ते बी आता सांगतो तुम्हाला काही पुरत नाही. मी म्हटलं तरी एकटे बोला पण हटला नाही ते. 1,21 बोलले त्यानं 1,21 वावर घेतलं म्हटलं त्यानं. अरे बापा 1,21 मध्ये घेतलं त्यानं नाही. अरे बापाला कसं असलं हिंमत लावलं काय ना. असं मग तुम्ही 1,11 पर्यंत टिकल्या समजा नाही. आता 1,11 पर्यंत मी म्हटलं बघ कसं 11,000 मी म्हणलं जाऊ दे बा गेले म्हणून. हो पण याच्यावर काही बोलायला पुरत नाही. पण ते पुढचं बोलूनच राहिलं आपण काय करा. घेऊ दे बाबा त्याला. ते म्हणा बाबा काय उत्पन्न काढायचे काय आता काय पेरते हळद पेरते का वांगे पेरते काय सांगा आता. कर म्हणा काय करायचं ते. काय बरं आता 1,21,000 रुपयात वावर घेतलं का त्यानं. लय हिंमत लावली म्हणलं काय कसं रे का लक्ष मग कमालच झाली पण हे तर. अरे पैसे देपर्यंत काहीच करा नाही. 1,21 नाही 1,40 1,50 म्हणले त्यांना. पण पैसे द्याची शान आहे का त्याची. एवढी अवकात आहे का त्याची. पावर फोन लावा बरं जरा. हो शांताराम मोरे यायला द्यायले. काय म्हणा पैशाचा बजेट पाहिजे म्हणा. पैसे घ्या म्हणा त्यापासून नाही तर काही फायदा नाही. हो डबल हराशी घ्यायचीच पाहिजे ना पाहिजे तुम्ही. पाहतो ना मग आता नाही का. हो ना अर्धा घंटा झालाच वाटते ना हराशी होऊन. आता बुडी इथं गेलो. बरं 1 मिनिट आता लावून पाहतो. 9426 बोला कंदिलाबूजी काय गेले घरी पोहोचले का म्हणलं. थांबले ना तुम्ही. काय थांबतो मारती काही गरज नाही ना. मग आपण बोलणंच नाही राहिलं तर काय थांबाव. काय म्हणते मग वावर घेतलं का मग कोण. हो काय देव म्हणणं घेतलं म्हणते समजलं वा. काय पैसे किती दिले मग त्यानं काय काही जमा करणार आहे. पैसे जमा केले त्यानं. मग काय 5 मिनिटात ते काय त्या भावासंग बोलला. फोन पेनं पैसे मारले त्यानं. हो 1 लाख रुपये जमा केले आज. उद्या 21 करतो म्हणे कारण की एवढे होत नाही ना ते ट्रान्झॅक्शन. आता 1 लाख आले आपल्याला जमा. हो आता उद्या सरसे खात्यात भरून टाकतो म्हणे शासनाच्या. बाबा लक्ष्मी दिले म्हणते का 1 लाख रुपये त्यानं तर. असं 1 लाख दिले नाही 21 बाकी आहे समजा उद्या. बाबा लय हिंमत केली का मग माझी तर कमाल झाली बा. हो ना आम्ही विचारातच पडलो ना. मग काय तर आता गेला बा ते बैल पाणी पाजून राहिला. हो काय आता ते त्याचा भाऊ येऊन राहिला वाटते बहुतेक. हो ट्रॅक्टर गिक्टर घेऊन ते सामान सुमान. हो काय आता पत्र्याची झोपडी गिपडी बांधतो म्हणे आणि करतो म्हणे आता उद्यापासून नागरटी हे ते सुरू कामकाज. हो ना पण ते किती काही त्यानं मुंडे घेतले तरी एवढं पीक होते का रे. हो 1,21 गेले. बियाणं आणणं खत नागरटी वाई पेरणी. पुढे अजून तेवढं त्याचं हे करणे. त्याची रखवाली करणे आणि काय उरण त्याला लेगाले. काय उरण तर उरण बा मला नाही वाटत इतके पैसे उरण म्हणून. तेच विचार करू राहिले सगळेजण. हो बा याला पुरणच काय. हो पण आता त्याचं त्याला माहित आता कसं काय पुरण तर. जाऊ दे तिकडे जाऊ दे आपल्या काय करायला लागते. हो ठेव फोन ठेव. समजून राहिलं का काय कारण असं इतकं महागात त्यानं वावर घेतलं. हो नाही कधीला म्हणजे काही तर्क लावा ना. हो काय कसं काय बा इतकं महागात काऊन घेतलं असं त्यानं इतकी हिंमत लावली कोण असं समजा. हो ना त्याचाच विचार करू राहिलो मी. डोक्याला आट्या पडून राहिला राजा की इतक्या महागाचं त्यानं वावर घेतलं कसं. मला तर वाटते काहीतरी हे इथं 1,21 वसूल करायच्या हिशोबानं झाला वाटते राजा. हो हे मला वाटते चोऱ्या माऱ्या करते काहीतरी. मोटर पंप म्हणा कोणाचे स्टार्टर कोणाचे पाईप एल्बो तर कोणाचं काही ना काही हे बा सांगतो ना. हो बिलकुल काहीतरी याच्या डोक्यातनी म्हणजे शिजलेलं आहे की बा 1,21 तर आपण वसूल करू शकतो. म्हणूनच एवढ्या महागात त्यानं घेतलं ना. पुढचा काय एवढा सोपा असते का. हो फायदा म्हणा बा आता हे बाकीच्या कास्तकाराले. हो सामान तुमचं सांभाळून ठेवा म्हणा. हो नाही तर हे रातोरात काय काय चोरण काही सांगताच येत नाही. हो कठीण काम होणार आहे आता कठीण.
मला तेच वाटून राहिलं चोऱ्या मारा करते ते. हो मला तर वाटतं वावरातले पाईप आहेत माझ्या एकसटले का उद्या घरी घेऊन येतो बा बैलगाडीत. मग काय तर मोटर पंप आता काही काम नाही आपल्याला. बरसातपर्यंत काढून घेऊन यायला पुरते बा. आलो भाऊ जाऊ म्हणलं उद्या काढून आणू बा. नाही नाही नाही, इथं येऊन चोऱ्या म्हणजे काय एवढं सोपं आहे का लक्षात भाऊ? हा, आपण काय काय बांगड्या घातल्या का? बांगड्याचा विषय नाही ना, सापडल्यावरच म्हणशील ना. मग आपण लग्नाला गेलो कुठं गेलो आता काही काही चालूच राहतील म्हणून आहेत नाही. बरोबर चानस पाहूनच ते काही ना काही हात मारा ना. पाहिजे म्हणा बा. बाकी कास्त करा, सतर्क करा. वावरातलं काही रिकामचोट सामान असेल ते घरी घेऊन या म्हणा. नाही तर काही भवितव्य खरं दिसत नाही मला. चला आता घराकडे. ते त्याचं पाच बसून शांतारामले तर लय ताप होणार आहे. चला आता घरी. काय शांताराम राजा तुम्ही काहीच नाही केलं म्हणते. आता कंदील आबाजी म्हणे तुम्हाला भेटायला आलतो म्हणे मी. तरी आता हे आपावर आपल्याला किती तकलीफ होणार आहे आता हे. आता तुम्ही काही ना काही तर ते मार्ग काढा लागत नव्हता का? 1/21 मध्ये त्यानं वावर हपकावला आता. वर्षभर किती तंग करणार आहे आपल्याला. मला तेच म्हणलं मी बाबा म्हणले मी शांतारामने टच केलं तर म्हणलं पायजा रे बा. पण ते शांताराम भाऊ म्हणे बसवतो पण काहीच नाही केलं तुम्ही. काय तुमचं कसं काय म्हणलं तुम्ही काही ना काही आयडिया लढवलं नाही. अरे काय सांगू चुना लावलो थकलो मी. मग काय तर इतकं त्याला हे बा तूप लावलो सांगतो ना. लय त्याला तूप लावलं म्या पण काही बजेट बसला नाही. काय करा मी तर त्याला जेवायला बोलावत होतो बरं संध्याकाळी. मस्त त्याला म्हणजे घशाला तूप खाऊ घालत होतो पण ते त्यांना लेखानं लयच गेम केला माया. ना ऐन वक्तात मी त्याला लय स्टोऱ्या चांगल्या सांगितल्या की म्हणलं बा असं आहे तसं आहे. घेऊ नको हे देवस्थानचं वावर आहे लंबा होशी. पुरं त्याच्या डोक्यात बसलं होतं बरं पुरं बसलं होतं. हो राजा म्हणे मी घेतच नाही म्हणे वावर आता. मी म्हणलं पा बा विचार करा. मग कोणाला फोन लावला कोणाला नाही काय सांगा. भावाले फोन लावतो म्हणे बा दादाले. नंतर तिकून आला. नाही नाही म्हणे बा ते आपल्याला घ्यास लागते म्हणे. लेखाचा पलटी मारली ऐन वेळेवर. मी आलं जमलं लेखाचं. आणि मग काय 1/21 पर्यंत बोलला पैसेही दिले बा. हो ना मी तर आता हपचक झालं त्याले. झालं ते काय करा मग माणसानं आता. आता शेवटी वावरातलं मी हे माय पाईप गिप घरी घेऊन येतो बा. काय करता आता मला एकट्याला थोडी काही त्रास आहे की सगळे जाणारे आता. सगळे तेच रस्त्याने जाणारे आहेत. मीच थोडी आहो काही. मग लक्ष्मण झाला सरपंच झाला लाईने पाटलाले तिकून एका वावरात जावं लागते. मग आता काय बबनरावचं वावर तिकडे माय बी आहे. मग बऱ्याच जणाला त्रास होणार आहे आता मलाच थोडी होते काही. म्हणून म्हणलं कसं आहे आताचीच गोष्ट. त्याचा भाऊ आला ना माहिती आहे तुला. त्याचा भाऊ आला तर काय घेऊन आला तर हो त्याचा भाऊ येणार होता म्हणे बा. ते आला का ती आणलं त्याचं सामान सुमान कट्टे कुट्टे. अरे बाबा कोंबड्या बकऱ्या सरच आणलं ना. मसाळा आहेत 2. मग सगळं चिल्ले पाले घेऊन आला ते. कोंबड्याचे पिल्ले ते सामान सुमान हे ते बाबा चालला होता. ते आम्हाला दिसलं ट्रॅक्टर. मी म्हणलं मी कधीला पाहिजे पाहा म्हणलं कसं काय होईल ते. बाबा मग तर राजा काव आहे बा. बापा आले का बकऱ्यात मग भुईमुगात घालतेस ते आता 100%. बापा अरे बाबा हे काय ताप लावला रे. कसं करावं हे कंदीला पाहिजे काय राजा हे लय झालं पण आता अंगावर. त्याच्यासाठी आलो ना मी मार्ग काळासाठी. मंदिरापाशी मिटिंग ठेवली. चाल म्हणलं तिथं. तिथं आपण सविस्तर बोलू. सगळे बोलावलेलं आहे लाईने पाटील हे ते. तिथं आता काय करायचं. त्याच्यावर आता आपण काहीतरी सोल्युशन काढू. मग आता सोल्युशन काय काढावं नाही का. चला बा करू विचार जरा. चला तिथं. कायसाठी मिटिंग घेऊन राहिलो आपण. अति महत्वाची मिटिंग आहे. कारण की आपल्या नाका तोंडात पाणी जायला टाइम लागणार नाही. कारण की आपल्या गावातनी एक सडका आंबा येऊन पडलेला आहे. एक सडका आंबा सर डालं खराब करते. म्हणून म्हणलं या सडक्या आंब्याला काढून फेका लागते लवकर. म्हणजे कपातल्या म्हणजे माशीसारखं कसं तुचकून फेकून द्या लागते. तर बरं राहील. नाही तर आपल्या हे पण सांगतो ना मानगुटीवरचं भूत होणार आहे. आपल्याला सुसू देणार नाही. आयरी आनंद पुऱ्या गावाले. एक तर आता तुम्हाला माहिती आहे त्याचा तालतंबोरा पाहिला तुम्ही. बकऱ्या कोंबड्या मसाळा हे ते. सरा बिलकुल असं जंगलाने आपल्याला सरास. पहा बा माया तर काही वावर नाही आहे. पण आता शांताराम गणगणी बाकी सगळे जाणं येणार आहे. म्हणून म्हणलं त्याचा आता आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम करणं आहे. गावाच्या बाहेर कसा काढता येईल याचा आम्ही आता प्लॅन बनवला शांतारामना आम्ही. की बा याच्यानुसार आपल्याला फॉलो करावं लागेल. तर कार्यक्रम त्याचा होईल आणि इथून ते पाहून जाईल. बरोबर ठीक आहे ना. बरं काय प्लॅन काय म्हणलं. कोणत्या मार्गाने त्याला बाहेर काढता. आता एक तर वावर पैसे देऊन घेतलं त्यांना. कारण की आता दुसरा तर काही असं म्हणजे इश्यू नाही की बा त्याला काढता येईल म्हणून. पैसे वापस दिले बा निघ बा. असं तर काही होणार नाही. आपल्याला पैशाचं काय घेणं आहे त्याच्या. त्यानं वावर घेतलं असेल तर ते पाहिजे त्याचं काय करायचं ते. फक्त याला गावातून पाहून लावावं लागते आपल्याला. त्यासाठी आता एक प्लॅन सांगतो मी तुम्हाला. कसं आहे आता आजचे दिवस राहू द्या. आता आज त्याला म्हणजे कसं आहे त्याचा भाऊ घेऊ आहे हे आहे ते आहे. उद्या ते खोपडं गिपडं मांडते तर मांडू द्या. दिवसभरात ते होईल नाही होईल पाहता येते. मग काय अंदाज आहे तर मग बाकी चालले जाईल. मग एकटाच राहते ते. मी तिथं जातो माझ्या भैमुग आहेच तिथं. त्याला 2-4 गोष्टी अधिक सांगतो मी भेवाळून द्यायच्या. आणि बाकी उद्या म्हणजे कसं आहे तांडव करायचा तांडव. भूताचा तांडव असते ना. ते करायचा उद्या आपल्या बड्डावर. चांगले 15-20 पोट्टे तुम्ही सगळे. टेंबे घ्यायचे टेंबे. हुई 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 नाचणं सुरू हे सुरू. इकून मी दाखवीन अरे बापा रे. त्याला म्हणजे असं भेवाळून द्यायचं की बा इकडे भूताचा नाच असते बा. 2-4 ठिकाणी चिचीवर 2-3 बस जा. म्हणजे त्याला असं अबधाकी पाळायचं उद्या की त्यानं डबल इकडं नावच नाही काढलं पाहिजे. भूताचा पुरा म्हणजे जंगलच पुरं भूताचंच करून टाकायचं उद्या. जे दिसलं ते आपले पांढरे कपडे शिवा ते घाला आणि बस आपलं कोणत्या झाडावर बसा. अरे बा मग ते आपलं दपडे लागन समजा. मग नाही का आवाजही असतील ते नाही का कल्ला ते ढोल ताशाचे आवाज ते लागन मग समजा. ते न्या लागन.
ते काय सांगा लागते का ते बड्डावर आधीच व्यवस्था करा तुम्ही. हो आम्ही त्याच्याजवळ बरोबर बसतो. हे दरवेळेसच असतं म्हणतो बा. हो आज त्याचा बाजार आहे म्हणतो भूताचा बहुतेक. बाजार भरलेला आहे म्हणतो त्याचा. हो असं तसं करून त्याला बरोबर सांगतो मी सगळ्या गोष्टी आणि बरोबर गैरीत आणतो त्याला. हो सकाळी बिलकुल त्यानं थैल्या भरून आपली गाडी बैल घेऊन सटकन रवाना हो झाला पाहिजे ते. बरं 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 समजलं बघा. आता टेपे गिपे डगले गिगले घातले की आपले निघाले बड्डावर रे का तिथं जोरजोरात डासाचा कल्ला करायचा. तुम्ही इकडे बरोबर वातावरण तयार करता भाऊ. हा जमते मग जमते. ते म्हणजे बा सांगतो ना रातभर झोपणार नाही तिथे ते. हो माझ्या संग घरी येईन ते. मी म्हणतो असतो बा मी इथं थांबतच नसतो पण तुमच्या ज्यानं आज मला उशीर झाला. हो असं करून त्याला बरोबर गैरीत आणतो मी उद्या. हो जर झाला सक्सेस प्लॅन जमलं मग आपला. हो पाहू आता उद्या काय होते तर. हो ठीक आहे मग.